राम राम. एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून एक नदी वाहत जात होती. त्या नदीच्या कडेला एक संत महात्मा महाराज बसले होते. त्याच वाटेनं एक व्यक्ती जात होती. त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती, एक महाराज नदीच्या तीरावरती बसलेले आहेत. त्या व्यक्तीने विचारलं, महाराज नदीच्या किनाऱ्यावर का बसलात तुम्ही? तर महाराज म्हणाले, मला नदीच्या पलीकडे जायचं आहे, पलीकडच्या तीरावर जायचं आहे. मी ह्या नदीचं पाणी थांबण्याची वाट पाहत आहे. जेव्हा पाणी थांबेल तेव्हा मी ही नदी पार करेन. मग ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, महाराज तुम्ही वेडे का खोळे? नदीचे पाणी कधी थांबतं का? ह्या पाण्यातूनच आपल्याला जायला पाहिजे, पलीकडे जायला पाहिजे. चला आपण जाऊ. महाराज म्हणाले, हेच मी सांगत आहे, हे सर्वांना मी सांगत आहे की बाबांनो, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, रामराम करा. आपल्या इच्छा काही कमी होत नाहीत. तरीसुद्धा लोक काय म्हणतात, नाही हो, आम्हाला वेळ कुठे आहे, आमच्या डोक्यावरती एवढी जिम्मेदारी आहे, पैसा कमवायचा आहे, नामस्मरण कुठे करावं, कुठं वेळ आहे कुणाला? आता मुलं झाले, त्याचे शिक्षण झाल्यानंतर आम्ही नामस्मरण करू. शिक्षण झालं, आता करा. नाही म्हणे, नोकरी लागू द्या. नोकरी लागली, मग पुढे आता लग्न होऊ द्या. लग्न झाल्यानंतर आरामशीर मी नामस्मरण करेन, त्यावेळेस माझी जिम्मेदारी संपेल. लग्न पण झालं, मग आता तरी करा. नाही म्हणे, थोडं नातवंडाचं तोंड पाहू म्हणतो. नातवंडाचं तोंड पाहिल्यानंतर मग आरामशीर मी नामस्मरण करेन, कुठल्या तरी आश्रमात जाईन. असं म्हणत मनुष्याच्या इच्छा काही पूर्ण होत नाहीत. नातवंड झाले नंतर आता तरी करा. नाही हो, नातवंडामध्ये एवढा जीव अडकलेला असतो या आजोबाचा. आजोबा म्हणतात, हा नातवंड माझ्याशिवाय राहत नाही आहे. म्हणजे काय की आपण संसारिक मनुष्य आहोत. जिम्मेदारी कधी पूर्ण होत नाही, जिम्मेदारी कधी पूर्ण होत नाहीत. महाराज तेच म्हणाले, जिम्मेदारी कधी पूर्ण होत नाही. जसं नदीचं पाणी आटत नाही, तसं जिम्मेदारी काही कमी होत नाही. नदीच्या पाण्यातूनच आपण पलीकडे जायला पाहिजे. मग आपण संसारिक मनुष्य, ह्या जिम्मेदाऱ्या, ही कामं, ह्या इच्छा, ह्या चालतच राहतील. हे असं चालत राहील तरीसुद्धा आपण नामस्मरण करायला पाहिजे. पाण्यातून वाट काढून पलीकडे जायला पाहिजे. तशा प्रकारे संसारिक काम करत करत भगवंताचं स्मरण करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, रामराम करायला पाहिजे. हेच मी सर्वांना सांगतो, कोणी ऐकत नाही आहे. असं महाराज म्हणाले. जय सियाराम.